हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत, कारण की जास्तीत जास्त अभ्यासधारकांना वाटतं आता जाहिराती येत आहेत। आणि सगळ्यात आनंदाची बातमी बघा आपल्यासाठी काय आहे की पवित्र पोर्टल सद्यस्थितीमध्ये 1 तारखेपासून म्हणजे 1 मे पासून 1 मे ते 31 मे पर्यंत जाहिराती अपलोड होणार आहेत। आणि याच कालावधीच्या मधामध्ये जे आहे समायोजन प्रक्रिया जी आहे, संचमानात जी आहे हे केल्या जाणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा संदर्भात। तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की विद्यार्थ्यांच्या काय उमेदवार जे आहे या शिक्षक भरतीमधून ऑलरेडी आउट झालेले आहे, काय विद्यार्थी जे आहेत बाहेर जाणार आहेत, असे कोणते विद्यार्थी आहेत, कोणकोणते विद्यार्थ्यांच्या काय चुका झाल्या त्या संदर्भात बोलणार आहोत। तुमची सुद्धा एखादी चुकी व्हायला नको, जेणेकरून तुम्ही शिक्षक भरतीमधून बाहेर पडता कामा नये। तर त्या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। मी तुम्हाला डिटेलमध्ये 1 बाय 1 एक गोष्ट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमधून तुम्ही कशाही पद्धतीने जे आहे बाहेर पडणार नाही जर या सगळ्या गोष्टी केल्या असतील तर। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघून घ्या। मी पहिले एक तुम्हाला सांगितलं होतं की किती विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी किती विद्यार्थी समाविष्ट होते, नंतर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। तर परीक्षा दिली होती 2,11,308 उमेदवारांनी। नंतर त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं, तर रजिस्ट्रेशन केलं होतं 1,70,000 काहीतरी उमेदवार होते। 1,70,000 उमेदवारांनी जे आहे रजिस्ट्रेशन केलं होतं। ही माहिती मी तुम्हाला अगोदरच ऑलरेडी काही व्हिडिओमध्ये सांगितली होती आणि तेच आपलं खरं ठरलं। त्या दिवशी न्यूज बुलेटिनमध्ये तुम्ही जे बघितलं असेल की त्याच्या संदर्भात माहिती सुद्धा आली की 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं। आता गोष्ट उरते की इथं बघा रजिस्ट्रेशन करणाऱ्यामध्ये संख्या किती होती, 1,70,000 उमेदवार होते किती, 2,11,000 म्हणजे जवळपास 40,000 उमेदवार इथंच बाहेर पडले। म्हणजे ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं नाही ते उमेदवार आता शिक्षक भरतीमध्ये नसणार आहेत। ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली कमी झाली। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या उमेदवारांनी परीक्षा 2दा किंवा 3दा दिली अशी सुद्धा उमेदवार यावर्षी शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाणार आहेत। कारण की नियम काय सांगतो, नियम असा आहे शिक्षक पद भरतीचा की एखाद्या उमेदवाराने परीक्षा एकदाच द्यावी। तुम्हाला हॉल तिकीट 2-3 आले असतील तरी सुद्धा नियम असा आहे की तुम्ही परीक्षा एकदाच देऊ शकता। ठीक आहे, तर अशा उमेदवारांना जर तुम्ही 2दा-3दा परीक्षा दिली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक पद भरतीमधून बाहेर जावं लागू शकतं। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती जास्तीत जास्त उमेदवारांची इथे चुकी असू शकते किंवा चुकी झालेली असेल तर बघा, ज्या विद्यार्थ्यांजवळ चुकीचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक आहे किंवा डॉक्युमेंट योग्य तारखेचं नाही आहे किंवा डॉक्युमेंट बनावट आहे किंवा तुमच्याजवळ हवे असणारं डॉक्युमेंट जे आहे एखादं डॉक्युमेंट लागतंय आणि ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तरी सुद्धा मात्र तुम्ही शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाऊ शकता। आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला। फॉर एक्झाम्पल एखाद्या उमेदवाराजवळ डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यावर काही ना काही मिस्टेक आहे, तर जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये मेजर मिस्टेक असेल तर त्यावेळेस ते डॉक्युमेंट चालणार नाही। एखाद्या गोष्टीला तुम्ही यस केला असेल, TT पेपर 1 TT पेपर 2ला यस केला असेल, पण तुमच्याजवळ त्याच्या संदर्भाचं डॉक्युमेंटच नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकता। आणि काही ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे, आता समजा आरक्षण असेल तर आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही रिझर्वेशनला यस केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवावंच लागेल। तुम्ही अगोदर आरक्षणाचा लाभ घ्यायचा म्हणून त्याला यस केलं होतं, नंतर तुम्ही त्याचा फायदा सुद्धा घेतलाय, तुम्हाला टाइम वाढून मिळाला सुद्धा असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवावंच लागेल। ठीक आहे, जर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला जे आहे अडचण येणार आहे। तुमच्यापैकी असे किती उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भात किंवा ज्यांच्याकडून ही मिस्टेक झालेली आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हां, ज्यांची डॉक्युमेंट चुकीची आहे किंवा ज्यांच्याजवळ विहित तारखेमधलं डॉक्युमेंट नाही, फॉर एक्झाम्पल ज्या तारखेचं डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे 14 किंवा 15 तारखेच्या आतमधलं, ते जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर त्यावेळेस काय करायचं। ठीक आहे, जर तुमच्याजवळ त्याच्या अगोदरची पावती असेल आणि जर डॉक्युमेंट नंतरचं असेल तर मात्र तुम्हाला चालू शकतं, कारण की तुम्ही पावती अगोदर काढली होती, शासनाने सांगितलं होतं पावती काढून घ्या, ते आम्हाला स्क्रीनशॉट दाखवा, तुमच्या नंतरचं डॉक्युमेंट चालेल। आणि NCL असेल किंवा EWS वाले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी मात्र सुविधा दिलेली आहे, नंतरचं डॉक्युमेंट सुद्धा चालतं। आता या सगळ्या गोष्टी झाल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमचं डॉक्युमेंट जे आहे व्यवस्थित असलं पाहिजे। आता जर काही जणांच्या चुक्या झाल्याच असतील तरी सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगतो काय करायचं। जर तुमचे डॉक्युमेंट चुकीचं असेल किंवा त्याच्यावर मिस्टेक असेल तर काय करायचं, एक तर ॲप्युडेट करून घ्या किंवा एक तर गॅजेट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। ठीक आहे, ह्या 2 गोष्टी जर केल्या, 2पैकी एक गोष्ट जर केली तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण येणार नाही। आता गोष्ट करूया अजून कोणते उमेदवार आहे जे शिक्षक भरतीमधून बाहेर जाऊ शकतात। तर बघा, यावर्षी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती, म्हणजे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये होते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा शासनाने यावर्षी टेट एक्झाम देण्यासाठी जे आहे संधी देण्यात आली होती। तर जर तुम्ही अंतिम वर्षामध्ये होते आणि तुमचा जर निकाल लागला नसेल किंवा फेल आला असेल किंवा तुम्ही उत्तीर्ण झाला नसेल तर त्यावेळेस मात्र तुमचा निकाल जो आहे तो लागलेला नसेलच कदाचित, कारण की त्यांनी निकाल राखीव ठेवला होता आणि त्या निकालामुळेच निकाल लावण्यासाठी उशीर झाला होता, तुम्हाला माहीत आहे। तर जर तुम्ही ॲपियर विद्यार्थी म्हणून तुम्ही फॉर्म भरला होता आणि तुमच्याजवळ जर ते क्वालिफिकेशन नसेल किंवा तुम्ही ते क्वालिफिकेशन
काय म्हणता येईल त्याला, तुम्ही ते क्वालिफिकेशन घेतलंच नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाऊ शकता. ठीक आहे, ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, काही विद्यार्थ्यांनी काही ठिकाणी जर समजा तुम्ही शिक्षक पद भरतीची जी परीक्षा होती टेट एक्झाम 2025-26 या परीक्षेमध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी गैरप्रकार केला असेल किंवा कशामध्ये तुमचं नाव असेल, आता समजा फॉर एक्झाम्पल TT फ्रॉडमध्ये काही विद्यार्थ्यांची नावं आहेत, जर तुमचं TT फ्रॉड किंवा TT स्कॅममध्ये तुमचं नाव असेल तर त्यावेळेस तुम्हाला न्यायालयाने जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये राहू शकता. न्यायालयाने जर तुम्हाला संधी दिली नाही तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमधून बाहेर जाऊ शकता. ठीक आहे, या संदर्भात सुद्धा गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक भरतीचे जे काही टप्पे आहेत, आता फॉर एक्झाम्पल काही उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलंच नाही. म्हणजे शिक्षक भरतीचा महत्त्वाचा टप्पा जो असतो, सगळ्यात अगोदर शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देणे, नंतर निकाल लागल्यानंतर निकाल आपला स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेणे, नंतर निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम देणे आणि सगळ्यात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणे. जर तुम्ही या कोणत्याही गोष्टीमध्ये समाविष्ट नसाल तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार. कारण बघा, आता ज्यांनी परीक्षा दिली ते तर शिक्षक भरतीमध्ये आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं ते सुद्धा शिक्षक भरतीमध्ये असणार आहे. पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंच नाही तर ते शिक्षक भरतीमधून ऑटोमॅटिकली बाहेर गेले, कारण की आता रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि परत तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भरता येत नाही. त्याच्यामुळे असे विद्यार्थी सुद्धा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून बाहेर गेलेले आहे. आणि आता 2 प्रोसेस राहिलेल्या आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. एक म्हणजे जाहिराती आल्यानंतर त्यांना पसंती क्रम द्यायचे, जर दिले नाही तर तुम्ही शिक्षक भरतीच्या बाहेर जाणार. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमचं शिक्षक भरतीमध्ये निवड यादीमध्ये नाव आलं म्हणजे तुम्ही शिक्षक झाले असं नाही. हां, ते मान्य आहे, तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं म्हणजे तुम्ही शिक्षक होणारच, पण तुम्हाला त्यासाठी काय गोष्ट करावं लागणार, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या दिवशी असणार तर त्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार. तरच तुमची निवड जी आहे पूर्ण कन्फर्म होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही पास झाल्यानंतर. ठीक आहे, तर त्याच्यामुळं जाहिरातींना पसंतीक्रम देणे आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणे या 2 गोष्टी सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा की किती उमेदवार जे आहेत शिक्षक पद भरतीमधून ऑटोमॅटिकली या प्रोसेसमधून बाहेर पडत आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे, कॉम्पिटिशन कमी होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जी संधी मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचं काही डाऊट डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून द्या. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.